हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्या बाळासाठी हेल्दी व्हेजिटेबल सूप कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी शेवगा, गाजर, टमॅटो, बीट, पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. नंतर सर्व व्हेजिटेबल्स चॉपिंग केले आहेत. मी गॅसवर इडलीचा कुकर ठेवला आहे. त्यात 1 ग्लास पाणी टाकले आहे. नंतर इडलीचे पात्र त्याच्यात ठेवले आहे. कट केलेले सगळे व्हेजिटेबल्स त्याच्यात ठेवले आहेत. टमॅटो, पालक, शेवगा, बीट सगळे चॉपिंग केलेले व्हेजिटेबल्स त्यात ठेवायचे आहेत. नंतर मी थोडे मनुके व 1 खजूर टाकले आहे. नंतर ते मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिट स्टीम होऊ द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले व्हेजिटेबल्स स्टीम होऊन रेडी आहेत. तुम्ही स्पूनने चेक करू शकतात किती स्मूथ स्टीम झाले आहेत. नंतर शेवगाचा गीर काढून घ्यायचा आहे. सगळे व्हेजिटेबल्स मिक्सरच्या जारमध्ये घेतले आहेत. त्यात थोडे पाणी टाकले आहे. नंतर ते मिक्सर करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले व्हेजिटेबल सूप बनून रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता माझं बाळ किती आवडीने खातं आहे ते. तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. थँक्यू फ्रेंड्स.